भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीनंतर जम्मू आणि काश्मीरमधलं वातावरण थोडं शांत झाल्याचं चित्र होतं. मात्र याच दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा आपल्या कुरापती सुरू केल्या आणि त्यामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा तणाव वाढला. मात्र भारतीय सैन्यानं जम्मूच्या शोपियामध्ये राबवलेल्या ऑपरेशन केलर मध्ये 3 दहशतवाद्यांना संपवून टाकलं. काय होतं हे ऑपरेशन केलर आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हे ऑपरेशन केलर ही एक श्रृंखला काय आहे, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. शाहिद कुट्टे, अदनान शफी आणि आमिर अहमद डार. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये भारतीय सैन्याच्या कारवाईत मारले गेलेले हे दहशतवादी. या घटनेनं पाकिस्तानचं शेपूट वाकडच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठार केलं. त्यानंतर दहशतवादी कारवायांवर जरब बसेल अशी अपेक्षा होती, पण जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची घटना घडली. शोपियानच्या केल्लरमध्ये दहशतवादी लपल्याची सैन्याला गुप्त माहिती मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे सैन्याकडून शोध मोहीम सुरू झाली. लपलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याची माहिती मिळाली. शोपियानच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय सैन्य आमने सामने आले. दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्यावर गोळीबार झाला. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. शोपियानमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांमधलं प्रमुख नाव होतं ते म्हणजे शाहिद कुट्टे. शोपियानच्या हिरपोरातील शाहिद कुटे मार्च 2023 मध्ये लष्कर-ए-तोयबा मध्ये सामील झाला होता. 2024 मध्ये एका रिसॉर्टवर झालेल्या गोळीबार प्रकरणात त्याचा सहभाग होता. याच गोळीबार प्रकरणात जर्मनचे 2 पर्यटक आणि 1 ड्रायव्हर जखमी झाला होता. मे 2024 मधील शोपियानमधील एका भाजप सरपंचाची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप होता. हल्ल्यात ठार झालेला दुसरा दहशतवादी होता अदनान शफी. अदनान शफी काही महिन्यांपूर्वी लष्कर-ए-तोयबा मध्ये सामील झाला होता. शोपियानमध्ये एका हत्या प्रकरणी त्याचा सहभाग होता. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं अदनान शफीचं घर उद्ध्वस्त केलं. शाहिद कुट्टे आणि अदनानसह असलेला तिसरा दहशतवादी होता आमिर अहमद डार. 27 वर्षाचा आमिर अहमद डार हा या हल्ल्यात ठार झालेला तिसरा दहशतवादी होता. शोपियानच्या धरमपूर मधला आमिर डार हा सप्टेंबर 2023 मध्ये लष्कर-ए-तोयबा मध्ये सामील झाला होता. दक्षिण कश्मीर में आज सुबह से जारी मुठभेड़ में अभी तक सुरक्षा बलों को एक बड़ी कामयाबी मिली है. सुरक्षा बलों का ये कहना है कि इस मुठभेड़ में 3 मिलिटेंटों को मार गिराया गया है और ये मुठभेड़ अभी भी चल रही है. मैं बता दूं, इस समय हम शोपियां के केलर इलाके में मौजूद हैं, जहां पे इस घने जंगल के बीच में ये मुठभेड़ चल रही है. आज सुबह तड़के सुरक्षा बलों को जब जानकारी मिली थी कि केलर के इस इलाके में घने जंगलों के बीच कुछ मिलिटेंट्स के होने की खबर है, तो उसके बाद यहाँ पे तलाशी अभियान चलाया गया था और बीच बीच में रुक रुक कर गोलियों की आवाज सुनाई दे रही है. सुरक्षा बल पूरे इलाके में गहन जो है अपना कॉर्डन करके बैठे हुए हैं और घने जंगलों के बीच में सुरक्षा कर्मी अभी भी तैनात हैं. हम दिखा सकते हैं आपको कि किस तरीके से सुरक्षा बल जो है वो चप्पे चप्पे पर यहाँ पे इस इलाके को घेरे में लेकर यहाँ पे उन मिलिटेंट्स को न्यूट्रलाइज करने की कोशिश कर रहे हैं. 3 मिलिटेंट्स के बारे में बताया गया है कि उनको मार दिया गया है, लेकिन संभावना ये है कि यहाँ पे कुछ और मिलिटेंट्स भी हो सकते हैं. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले होते. जैश ए मोहम्मद आणि लष्करी-तोयबाचे अड्डे भारतानं या हल्ल्यात जमीनदोस्त केले. मात्र दहशतवादाची ही कीड अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. त्यात पाकिस्तानकडून असणाऱ्या सपोर्टमुळे या दहशतवाद्यांना अजून बळ मिळत आहे. हम आतंकी सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे. ऑपरेशन सिंदूर के दौरान दुनिया ने पाकिस्तान का वो घिनौना सच
फिर देखा है। शोपियानच्या अनेक भागात सध्या शोध मोहीम अजून सुरू आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर उरलेल्या दहशतवाद्यांना शोधून ठेचण्यास भारतानं सुरुवात केली आहे. शोपियानमधली ही कारवाई हे त्याचंच उदाहरण आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.